नमस्कार. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कसा घ्यावा याबद्दल माहिती सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, नाहीतर तुम्हाला कळणार नाही आहे. A to Z प्रक्रिया मी सांगणार आहे. ते अर्ज केल्यापासून ते अर्ज मंजूर होईपर्यंत, तुमच्या खात्यावर पैसे जमा होईपर्यंत. मित्रांनो, अनेक लोकांना संजय गांधी निराधार योजना काय आहे किंवा कोणाकोणाला लाभ मिळतो याबद्दल माहिती नसते. त्यामुळे लोक या अनुदानापासून सरकारकडून जो लाभ मिळतो त्यापासून वंचित राहतात. लोक ते पात्र असतात, परंतु त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांना हे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे व्यवस्थित ऐकायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला हा अर्ज घ्यायचा आहे. हा अर्ज कुठे मिळणार तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे तहसीलदार ऑफिस, तहसीलदार कचेरी, त्याच्या जवळपास झेरॉक्स सेंटर असतात, त्याचे झेरॉक्स वगैरे काढले जातात. तिथे हा फॉर्म मिळतो. विहित नमुन्यातील अर्ज त्याला म्हणतात. तो अर्ज घ्यायचा. त्यांना सांगायचा संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला अर्ज हवा आहे. मग ते तुम्हाला बरोबर देणार. तो फॉर्म घ्यायचा, व्यवस्थित भरायचा. तुम्हाला भरता येत असेल तर तुम्ही भरायचा किंवा चांगल्या व्यक्तीकडून तो अर्ज भरून घ्यायचा. हा अर्ज तलाठ्याकडून पण भरता येतो. तलाठीचे जे असिस्टंट असतात ते पण हा फॉर्म भरून देतात. आणि त्याच वेळेला तलाठ्याकडून तुम्हाला त्या अर्जावर तलाठी सजा म्हणजेच तलाठीचा स्टॅम्प सही शिक्का घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर मंडळ अधिकारी जे सर्कल ऑफिसर असतात त्यांचा पण त्या अर्जावर सही शिक्का घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे तर कागदपत्रे कोणकोणती लागतात तर सर्वप्रथम तुम्हाला वयाचा पुरावा, त्याच्यामध्ये तुम्हाला जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ह्यापैकी एक. त्यानंतर रहिवासी दाखला, डोमेसाईल पण चालेल, त्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणतात. ते नसेल तर ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला, पण त्यावर ग्रामसेवकाची सही झाली पाहिजे, ग्रामसेवकाच्या सहीचा. त्यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला जो आहे हा विधवा जे असतात किंवा घटस्फोटित त्यांच्यासाठी आहे 21,000 पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला लागतो. 21,000च्या वरचा असला तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. आणि दिव्यांगांसाठी हा उत्पन्नाचा दाखला 50,000 पर्यंतचा लागतो. पुढचा कागद आहे रेशन कार्ड लागतं. तुमचं केशरी रेशन कार्ड म्हणजे तुम्हाला ज्या केशरी रेशन कार्डवर तुम्हाला रेशन मिळतं ते रेशन कार्ड, किंवा पिवळं रेशन कार्ड असलं तरी चालेल. आणि ह्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, जर तुमच्याकडे दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसते. तो दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र चालतं. जर दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र नसेल तर 21,000चा उत्पन्नाचा दाखला विधवा, घटस्फोट त्यांच्यासाठी किंवा आजारी यांच्यासाठी, आणि 50,000चा दिव्यांगांसाठी. त्यानंतरचा कागद तुम्हाला तयार करायचा आहे तो म्हणजे बँक पासबुक, जो DBT लिंक असतो, आधार लिंक असलेला पासबुक बँकेचा. पुढचा कागदपत्र आहे आधार कार्ड, जे सर्वांकडे असतं. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे जर तुम्ही विधवा असाल तर पतीचा मृत्यू दाखला, घटस्फोटित म्हणजे तुमचा डायव्होर्स झालेला असेल तर तुम्हाला घटस्फोट झाल्याचे प्रमाणपत्र कोर्ट जवळून जे मिळतं ते, आणि दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र आणि UDID कार्ड. पुढचं कागदपत्र आहे ते म्हणजे DBT असल्याचा फॉर्म. हा DBT असल्याचा फॉर्म तहसीलदार कचेरीच्या आसपास झेरॉक्स सेंटर असतात तिथे मिळतो. त्यांना म्हणायचं की DBTचा फॉर्म आम्हाला हवा आहे, तो भरून घ्यायचा. त्याच्यावर बँक अकाउंट, आपलं नाव, सर्व तपशील बँकेचे टाकून बँकेजवळून त्यावर सही शिक्का, बँकेत जाऊन आपले जे खाते असते तिथे जाऊन त्या बँकेत जाऊन त्यावर आपले खाते हे DBT लिंक किंवा आधार सेडिंग आहे ह्याचा सही शिक्का घेऊन यायचा आहे त्या फॉर्मवर. आणि ही सर्व कागदपत्रे तुम्ही जमवाल. मी सांगितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित, ही सर्व कागदपत्रे लागतात. ही सर्व कागदपत्रे तुम्ही गोळा करायची आणि त्या कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी काढायच्या. झेरॉक्स प्रती काढल्यानंतर तुम्ही त्या झेरॉक्स प्रती सत्यापित करायच्या आहेत, म्हणजे अटेस्टेड, साक्षांकित करायचे आहेत. म्हणजे शाळेमध्ये जाऊन, सरकारी शाळेत जाऊन किंवा असे अधिकारी असतात ते लोक साक्षांकित करून देतात. त्यावेळेस ओरिजिनल पण तुम्ही घेऊन जायचं आहे आणि झेरॉक्स प्रती घेऊन जायचे आहेत. ते झेरॉक्स प्रतीवर त्यांच्या स्टॅम्प सही देऊन साक्षांकित करून तुम्हाला देणार. या सर्व साक्षांकित प्रती तुमचा जो मूळ अर्ज असतो विहित नमुन्यातील त्याला सर्व जोडायचे आहेत. आणि तहसीलदार कचेरी, तहसीलदार कार्यालय येथे जाऊन, तेथे आसपास जवळच संजय गांधी विभाग असतो, त्या विभागात जाऊन हा अर्ज त्यांना दाखवायचा आहे. ते व्यवस्थित तपासणार तुमचा अर्ज आणि त्यावर त्यांची सही करणार आणि तुम्हाला हा अर्ज जिथे ते लोक सांगणार
तिथे खिडक्या असतात, त्या खिडक्यांना नंबर दिलेले असतात, 6 नंबर 8 नंबर की काय असेल तसं. ते सांगतील त्या नंबरला जाऊन हा अर्ज सबमिट म्हणजेच जमा करायचा आहे. आणि तुम्ही हा अर्ज जमा केल्यानंतर त्या अर्जावर त्या मूळ अर्जाची एक झेरॉक्स प्रत काढून ठेवायची आहे. त्यावर तुम्हाला ते पोच देणार. पोच म्हणजे त्यांचा स्टॅम्प सही आणि तुम्ही अर्ज दिल्याची दिनांक लिहिणार आणि ती पोच तुम्ही व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. ज्यावेळेस 2 महिन्यानंतर तुम्ही चौकशी करायला जायचं आहे परत, जेथे तुम्ही हा अर्ज जमा केला होता किंवा संजय गांधी विभागात जाऊन तुम्ही 1 किंवा 2 महिन्यानंतर चौकशी करायला जायचं. त्यांना ती पोच, तुम्हाला दिलेली पोच पावती दाखवायची आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही याबद्दल विचारणा करायची. तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर अर्ज मंजूर झाला नसेल तर काय करावे, अर्ज मंजूर करून कसा घ्यावा याबद्दल मार्गदर्शन मी तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण कायदेशीर योजनांची माहिती मिळवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर सेट करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांना व्यवस्थित कळेल आणि त्यांना देखील हा लाभ मिळेल. धन्यवाद.